मित्रांनो नमस्कार. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी जवळपास 14 तास काम करत होतो. लोक म्हणायचे खूप मेहनती आहेस हा तू. पण वास्तव काय होतं माहीत आहे? बँक बॅलन्स हा 0 रुपये होता. आरोग्य नेहमी बिघडलेले असायचे. नातेसंबंध हळूहळू तुटत होते. आणि आज मी दिवसाला फक्त 6 तास काम करतो. पण पैसे दुप्पट मिळवतो. मन नेहमी शांत असतं. आणि कुटुंबासाठी वेळ आहे. मी मेहनत कमी केली नाही. मी सिस्टीम शिकलो. जर तुम्हीही खूप मेहनत करत असाल पण तरीही अडकल्यासारखे वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्याला लहानपणापासूनच एक गोष्ट शिकवली जाते. मेहनत करा, यश आपोआप मिळेल. पण प्रश्न असा आहे, जर मेहनतच पुरेशी असती तर सगळे मजूर, कामगार आज करोडपती असते. खरी समस्या मेहनतीची नाही, समस्या आहे सिस्टीमची कमतरता. आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा 5 सिस्टीम ज्या शिकल्यानंतर माझं आयुष्य बदललं आणि तुमचंही नक्कीच बदलू शकेल. या व्हिडिओमध्ये मी मोटिवेशन देणार नाही, मी तुम्हाला एक्झॅक्ट सिस्टीम देणार आहे ज्या तुम्ही आजपासून इम्प्लिमेंट करू शकता. पहिली सिस्टीम आहे ध्येय स्पष्ट करणं. आता अजून एक उदाहरण पाहूया. रमेश आणि विकास दोघेही मित्र असतात. दोघांनाही फिट व्हायचं असतं. रमेशचे ध्येय काय, तर थोडं वजन कमी करायचं. पोट सुटतंय, काहीतरी करायला पाहिजे. पण मग तो काय करतो? कधी सकाळी लवकर उठून चालतो, कधी युट्यूबवर वर्कआउटचे व्हिडिओ पाहतो, 2 दिवस डाईट करतो आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला नाही जमणार असं म्हणतो. आता विकासकडे पाहूया. तो म्हणतो मला पुढच्या 90 दिवसात 5 किलो वजन कमी करायचं आहे. त्यासाठी दररोज वेळेत 45 मिनिटं चालणे, साखर पूर्णपणे बंद करणे आणि पूर्ण आठवडा घरचं जेवण जेवणे. 90 दिवसानंतर काय होतं माहित आहे? रमेश अजूनही म्हणतो माझं शरीरच असं आहे. परंतु विकास 5 किलो वजन कमी करतो आणि आपला कॉन्फिडन्स परत मिळवतो. यात फरक काय आहे माहित आहे? एक्झरसाइज नाही, डाईटही नाही. फरक आहे ध्येयाची स्पष्टता. अस्पष्ट ध्येय संभ्रम निर्माण करते, तर स्पष्ट ध्येय दिशा दाखवते. आजच तुमचं ध्येय एका कागदावर लिहा. ध्येय काय आहे, ते किती दिवसात पूर्ण करायचं आहे आणि ते कसं पूर्ण करायचं आहे ते लिहून ठेवा. आता थोडं थांबा. तुम्ही म्हणत असाल मी खूप काही ठरवतो पण ते फार काळ काही टिकत नाही. कारण एक मोठं सत्य आहे, तुमच्या आजूबाजूचे वातावरण ते जर तुमच्या विरुद्ध असेल तर सिस्टीम फेल होतातच. तुम्ही अभ्यासाला बसलात आणि फोन व्हायब्रेट झाला, व्हॉट्सअप मेसेजेस आले, फोकस सुरू केला आणि इंस्टाग्राम रील नोटिफिकेशन पडले. 30 मिनिट कुठे गेले कळलेच नाही. यशस्वी लोक एक गोष्ट करतात, ते डिस्ट्रॅक्शनला फिजिकली दूर ठेवतात. काम करताना फोन दुसऱ्या खोलीत ठेवतात. फक्त ही एक गोष्ट तुमची प्रोडक्टिव्हिटी 3 पट वाढवू शकते. ड्यूक युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार आपल्या दररोजच्या 40% कृती निर्णय नसून सवयींमुळे होतात. म्हणजेच तुम्ही यशस्वी आहात की नाही हे मोटिवेशनवर नाही, तर तुमच्या सवयींवर अवलंबून आहे. जर तुमची सकाळ गोंधळात गेली तर संपूर्ण दिवस खराब जातो. म्हणूनच रुटीन महत्वाचं आहे. एक छोटंसं रुटीन ठरवा. सकाळी एकच फिक्स सवय ठेवा, जसे की 30 मिनिटं वाचन असेल, एक्झरसाइज असेल. मोठं काहीही करू नका, कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. बहुतेक लोक एक चूक करतात, ते मेहनत तर खूप करतात पण स्वतःला कधी विचारत नाही की मी योग्य दिशेने चाललोय का. यशस्वी लोक आठवड्याला स्वतःला प्रश्न विचारतात, काय चाललंय, काय अडतंय आणि काय सुधारता येईल. विराट कोहली असो की एखादा बिझनेसमॅन, फीडबॅक शिवाय ग्रोथ नाही. आठवड्यातून एकदा तरी 10 मिनिटे स्वतःसोबत बसून रिव्ह्यू करा. 5वी सिस्टीम आहे डिसिप्लिन. मी तुम्हाला एक कठोर सत्य सांगतो, तुम्ही कितीही मोटिवेटेड असाल तर ते 2 ते 3 दिवसच टिकतं. पण डिसिप्लिन, तो मूड विचारत नाही, तो एक्सक्यूज ऐकत नाही. मी स्वतः हे अनुभवले. खूप वेळा माझं मन नव्हतं. काही दिवस मला वाटायचे हे माझ्यासाठी नाही. पण डिसिप्लिनने मला एक गोष्ट शिकवली, तू चालत राहिला तर रस्ता आपोआप तयार होतो. तुमचा मूड नसला तरी थोडंसं काम करा. काही न करण्यापेक्षा थोडंसं काम केलेलं कधीही चांगलं राहील. मित्रांनो, मीही या सिस्टीम शिकलो तेव्हा लगेच सगळं बदललं नाही. पहिल्या 2 आठवड्यात खूप अवघड गेलं, पण मी सोडलं नाही. आणि आज मी इथे उभा आहे, तुमच्याशी हे शेअर करत आहे. तुम्हीही करू शकता. फक्त सुरुवात करा.
कारण पुढच्या वर्षानंतर तुम्ही दोन गोष्टींपैकी एक म्हणाल, मी ते केलं नाही याचं वाईट वाटतं, किंवा मी ते केलं म्हणून आज इथे आहे. निवड तुमची आहे. चला तर मग या 5 सिस्टीमपैकी तुम्ही आधी कोणती इम्प्लिमेंट करणार? कमेंटमध्ये मला 1 ते 5 पैकी एक नंबर लिहून नक्की कळवा. हा व्हिडिओ त्या एका मित्रालाही पाठवा ज्याला तुमच्याबरोबर यशस्वी व्हावं असं वाटतं. आणि स्टिक मराठीला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये.